हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर इकडचा नजारा बघू शकता. तर हा गाणगापूरचा प्रवास आहे. तर सकाळच्या 6 वाजलेल्या होत्या इकडे गायज, तुम्ही बघू शकता. तर ज्यांना कोणाला राहायला जागा नव्हती तर ते भाविक लोक आलेले होते. तर इकडे बघा स्टे करत होते. तर इकडचं वातावरण थोडं म्हणजे महाराष्ट्र भाग नव्हता, हा कन्नड भाग होता. तर त्याच्यामुळे इकडचं जरा वेगळं वातावरण होतं. तर हा नदीला जाण्याचा रस्ता आहे. तर इकडे पूर्ण पाणीचं म्हणजे असं शिडीवरून सांडलेलं होतं आणि फिसलणाऱ्या शिड्या होत्या. त्यामुळे आम्हाला हळूहळू जायचं होतं, कारण घसरलं तर पाय वगैरे काय किंवा कुठेतरी लागणार, दुखापत होणार. तर त्यामुळे आरामात हळूहळू चाललेलं आहे. तर एका बघा भाविक लोक ज्याप्रमाणे ज्यांना जसं जायचं तसं जात होते, तसंच मी पण जात होते माझ्या फॅमिली. आणि इथे ना नदीच्या काठी एक बाई बसलेली होती दिवा विकायला. तर ते 20-20 रुपयाचे दिवे आहेत काहीच बघू शकता. तर हा 20 रुपयाचा दिवा आहे. तर मी पण माझ्या आईसोबत घेतलेला होता हा दिवा. माझ्या आईने घेतला 20 रुपयाचा आणि मी पण एक 20 रुपयाचाच घेतला. आणि हा अनुभव होता की नदीमध्ये पाण्यात सोडतात, तिथे असं आहे तिकडे इकडची रीत. तर मी हा प्रयत्न केलेला आहे, तो माझा अनुभव. आणि नदीला काय पाणी नव्हतं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि नदी जास्तच काय थोडा म्हणजे ते मला थोडं खराब वाटत होतं तिकडचं वातावरण. कारण स्वच्छता अशी काय एवढंही नव्हती. तरी पण मी माझ्या घरच्यांच्यामुळे त्या नदीमध्ये मला जायची इच्छा नव्हती, तरी पण मी गेली कशी तरी. तरी बघू शकता हे म्हातारे लोक कपडे वगैरे पण टाकत होते, काय धुवत होते, कोण आंघोळ्या पण करत होतं. पण मला जरा तिकडचं जरा विचित्र वाटलं. तर तुम्ही हे बघू शकता. तर मी कशी जाते ते पण तुम्ही बघू शकता. मला जायचं मन नव्हतं तिकडे, तरी पण मी केलं. तर हे बघा माझ्या आई आणि पप्पा आहेत. तर हे दिवा लावत होते. तिथे काय झालेलं माहिती आहे, एक वारं सुटल्यामुळे ना माझा दिवा काय लवकर लागतच नव्हता. त्यामुळे माझ्या आईला आलेलं टेन्शन. तर मी मला काय एवढं काय टेन्शन नव्हतं. ते एक अनुभव असतो, तर आपण अनुभव पण घेतलेला असायला हवा आणि करून पण पाहिलेला समजतं की आपण काय केलेलं आहोत आणि काय करतोय. तर हा प्रवासातला माझा हा अनुभव आहे गाणगापूरचा. तर ही भीमा नदी आहे. तर भीमा नदीला काय एवढं पाणी नव्हतं आणि ती जरा दूषितच होती. असं स्वच्छता वगैरे काय नव्हती. जसं आम्ही पंढरपूरला गेलो तसं पंढरपूरच्या नदीच्या चंद्रभागेला खूप काही स्वच्छता पण होती. भाविक लोक खूप काही असं पाण्याला नदीला विचित्र करून टाकतात ते सर्व. तर हे मला काय ते स्वतःला पण नाही आवडलं. तर ठीक आहे, असो आता भाविक लोकांना आपण काय तर बोलू शकत नाही आहे. फक्त माझा एवढाच एक संदेश आहे की जिथे तुम्ही कुठे जाचाल तिथे तुम्ही स्वच्छता ठेवा आणि पाण्याला दूषित करू नका. एक तर एक नदी आहे तिथे, त्यामध्ये पण एक प्राणी राहतात, ते म्हणजे एक मासे वगैरे असतात. तर त्या दूषित झाल्यामुळे खूप असं म्हणजे त्रास होतोच ना. हा माझा एक अनुभव आहे, लोकांना सांगण्याचा प्रयत्न छोटासा. तर बघू शकता. While rivers whisper truths as they flow down, their songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet
त्या आतमध्ये काय आहे ग? पिक्चर मध्ये नाही का कडक पारायण हे पारायणाचं म्हणजे करण्याचं ठिकाण आहे गाईज. आणि हे काय मला माहिती नव्हतं, माझ्या वहिनीने पाहिलेलं होतं त्यामुळे वहिनीने मला सांगितलं, कारण माझ्या मम्मीला पण याच्या आयडिया नव्हती काय आहे ती. तर हे बघू शकता तुम्ही देऊळबंद 2मध्ये ह्या पिक्चरमध्ये तर कधी पाहिलेलं पण असेल, शूट झालेलं होतं बघा. तर हेच खरं गाणगापूरमधलं पारायण करण्याचं ठिकाण आहे. तर इथे दत्त मंदिराचं छोटंसं एक मंदिर पण आहे आतमध्ये. तर तिथे ना काय करतात आहे की दिवे वगैरे लावतात आणि इकडे धागे वगैरे काय मन्नत असेल कोणी मागितलेली तर ते पण बांधतात. आणि प्लस मी तिथे एक अजून एक अनुभवलं की तिथे एवढं करून पण ना 5 असं फेऱ्या मारायच्या असतात गेल्यासारखं. तर बाजूच्या तर लोकांना मी तुम्हाला दर्शवत आहे किंवा दाखवत आहे. तर छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत बघा, इथे कोणाची काय इच्छा असेल तर ते पारायण करू शकतात. पारायण मतलब म्हणजे बहुतेक ते दत्त मंदिर दत्तांचाच एक अध्याय आहे, तिथे पारायण म्हणून असं करायचं असतं. हे काय मला पण नाही माहिती, पण असं बोलतात. तर मी बघितलं तिथे, ते तुम्हाला सांगितलं आणि दाखवलं. तर हा बघा माझा अनुभव आहे हा. तर हे बघू शकता. तर मी पण 5 फेऱ्या माझ्या फॅमिलीसोबत करत आहे. तर बघत आहात तुम्ही. तर गाईज बघू शकता तुम्ही इकडे हॅलो बघा पंतीचं पण डेकोरेशन म्हणजे काय ते पंती वगैरे पण लावलेले आहे. तर इथे मन्नतीचे धागे आहेत तर तिथे पण पाया पडतात. तर मी पण पाया पडते आणि फेरे मारत ते चालले. आणि बघताय तुम्ही गावाकडचे लोक असतात बायका वगैरे, तर ते किती भाविक लोक आहेत आणि किती गर्दी आहे. तर खूप असं म्हणजे देवाचं काहीतरी असेलच म्हणूनच तर तिकडे भाविक लोक येत असतात. तर आम्हाला पण तिथं अनुभव घ्यायचा होता.
सकाळी सकाळी मॉर्निंगच्या टायमाला हे बघा पारायणचं करायचं चालू आहे. आणि इकडे या मंदिराच्या बाजूला आम्ही निघालेलो होतो तर तिथे आरती पण चालू आहे बघा गाईस दत्त मंदिरात दत्तांची. तर हा बघा तिकडचा स्पॉट आहे. तर आम्हाला काही जागा भेटली नव्हती मंदिरामध्ये तर आम्ही बाहेरूनच दर्शन केले आणि आरती पण. तर ते बघू शकता. तर इथे म्हणतात की इथे भूत वगैरे काय निघतं. तर आमचा प्रवास आहे तुळजापूरला. तर आमचं गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही निघालेलो आहे तुळजापूर भवानी मातेला. तर आम्ही 2 दिवस एकाच गाडीमध्ये होतो आमच्या पूर्ण फॅमिलीसोबत. तर आम्ही खूप काही ठिकाणी फिरलेलो होतो. तर हे जे मी अनुभवलेले दिवस आहेत त्या देवाकडच्या गावाकडचे तर हे तुम्हाला दाखवत आहे. तर इथे आम्हाला असं वाटलेलं की बाबासाहेबांचेच गेट आहे. तर नंतर कळाले की हे दत्त मंदिराच्या दिशेने जात आहे. तर आम्ही तिकडे निघालेलोच होतो. तर हे बघू शकता याच्या पुढे दत्त मंदिर आहे तिथे गाणगापूरमध्ये. तर नदीमध्ये आम्ही काय केलं ते तुम्ही बघितलंच असेल. तर ह्या बघा मंदिराच्या बाजूला मार्केट होतं आणि हे बघा मंदिर दत्त मंदिर. तर आम्ही इथे फोटो पण शूट केलेले आहेत. तर इथे ओटीचं सामान काय घ्यायचं असतं तर त्यामध्ये होता नारळ, फुलं, अगरबत्ती. तर हे मी पण घेतलं होतं आणि माझ्या आईने आणि माझ्या वहिनीने पण घेतलेलं होतं. तर तिथे आम्ही बघा दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. तर तिथे लाईन वाईज होतं. तर सीडीद्वारे जायचं होतं. तर तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये गर्दी खूप होती. आम्ही वाराच्या दिवशी गेल्यामुळे खूप गर्दी होती आम्हाला. तर तुम्ही बघू शकता हा माझा प्रवास आहे. तर जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला, जे मला शक्यतो जेवढं दाखवायचं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बघू शकता. तर तिकडचं वातावरण आणि तिकडचे दर्शन घेण्यासाठी आणि गजरे वगैरे पण तिकडे जास्त होते. खूप जण असं भाविक लोक आलेले होते दर्शन घेण्यासाठी. आणि इथे ना हे पुजारी आम्हाला तीर्थ देत होते. तर हे बघा दत्त मंदिर आहे. तर इथे दर्शन घेतल्यावर म्हणतात की इथे थोडा वेळ बसायचं असतं. तर आम्ही इथून दर्शन घेतलेलं होतं आणि इथे बघा माझी पूर्ण फॅमिली आणि मी माझे मिस्टर आहे. इथे बसलेलो आहोत आम्ही आणि ही माझी मम्मी आहे, माझी मुलगी आहे. तर हे मी शूट करत होती तिथेच. तर मॉर्निंग होती सकाळची. तर बघा आम्ही 2 दिवस झाले एकाच गाडीमध्ये प्रवास करत होतो आणि एकाच कपड्यावर होतो. त्यामुळे आमचा खूप अवतार वेगळा झालेला होता आणि गावचं वातावरण थोडं वेगळंच असतं. इकडे बघा फोटो वगैरे आहेत मार्केटमध्ये विकायला. जे देवाचं काय भेटतं ते खरेदी करणाऱ्यांना. आणि तिथे बघितलं तर माझ्या वहिनीने आणि मम्मीने पंती घेतली आणि एक घंटी असते ती घेतली. आणि बघा आमचा हा सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता आहे. तिथे आम्हाला कुठे हॉटेलला काय एवढे छानवाले काय भेटत नव्हते. जे होतं तर त्यामध्येच आम्ही असं म्हणजे केलं आणि तिथे आम्हाला भूक पण लागली होती. तर तिथे जास्त करून फेमस बोलतात कर्नाटक भाग पडतो. तर आम्ही तिथे मेंदवडा हे सगळं मागवलं. तेच सकाळच्या नाश्त्याला आम्ही म्हणजे खाल्लं. तरी माझी फॅमिली एका ह्याच्यामध्ये बसलेली होती माझ्या मम्मीकडची आणि मी माझी फॅमिली होती इकडच्या
सीटवरती बसलेलं. तर तिथे एक छोटंसं हॉटेल होतं, पण खूप गर्दी होती मॉर्निंगची वेळ असल्यावर. तर हे बघा मी मेंदवडे मागवलेले आहेत. तर हे तुम्हाला दाखवते. तर कसे वाटतात, पण खूप मोठे होते. आणि इकडे तर मेंदवडे खाऊन झालं की आम्ही चाय वगैरे पण घेतलेला होता. आणि नंतर बघा गाणगापूरमधली भीमा नदी आहे. तर तिथे आम्ही पंथी सोडवण्याचा, म्हणजे पंथी तिथे सोडतात असं बोलतात, म्हणून आम्ही पण ते प्रयत्न केला. आणि माझ्या पप्पाने तो दिवा लावून दिलेला होता, तर ते तुम्ही बघतच होता. आणि तिथे वारं सुटलेलं होतं ना जास्त काहीच, त्याच्यामुळे ना माझी पंथी काय लागतच नव्हती. तर तरी पण मी ट्राय केलं, माझ्या पप्पांनी लावून दिलं. आणि तिकडच्या नदीमध्ये पाणी बघा केवढंसं आहे, पण एवढं काय हे नव्हतं, स्वच्छता वगैरे काय कमी होती जरा तिकडच्या भागामध्ये. तर हे बघू शकता माझ्या पप्पाची किती मेहनत चाललेली आहे लावण्याची हे पंथी. तर हा बघा आता दिवा लागलेला आहे. तर आता मी या पाण्यात सोडते. आणि इथे बघा आम्ही फोटोशूट केलेले आहे मंदिराजवळचे, मंदिराबाहेरचे. आणि इकडे एक मन्नत म्हणून एक झाडाला असं धागा बांधतात म्हणे, तुम्ही हे बघू शकता. आणि हे बघा असं एवढं कोण म्हणजे असं दाखवतात की नाही दाखवतात माहिती नाही, पण मी हे अनुभवलेले दिवस आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसे वाटतात गाईज सांगा. आणि इथून आमचा तुळजापूरच्या देवीला जाण्याचा प्रवास सुरू आहे. तर आम्ही इथे गप्पा वगैरे करत आहे. तर हा माझा मामाचा मुलगा माझा व्हिडिओ शूट करत होता. तर बघू शकता. बाय. नेक्स्ट टाईमच्या तुळजापूर